पिंपरी विधानसभेत अजित पवार गटाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली, तसा ठरावही केला। त्यानंतर आज अजित पवार गटाने सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली आणि या बैठकीत ठराव पास केलाय आणि भोसरी आणि चिंचवड जिथे भाजपचे आमदार आहेत त्या विधानसभांवरती सुद्धा आता अजित पवार गटाने या ठिकाणी दावा सांगितलेला आहे, तसा हा ठराव केलेला आहे। अण्णा, खरं तर रोष तुमच्यावरती जास्त दिसतोय भाजपचा। त्यांनी ज्या पद्धतीने बैठक घेतली, ठराव पास केला आणि तिथे सांगितलं की अजित पवार गटाचा प्रचार करणार नाही। आज तुम्ही त्यानंतर बैठक घेताय। तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि युतीमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय रामदासजी आठवले आणि इतर पक्षाची युती असल्यामुळं युतीमध्ये असा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय झालेला आहे की ज्या पक्षाचे ज्या ठिकाणी आमदार असणार ती जागा त्या पक्षाच्या आमदारासाठी सोडण्यात आलेली। वास्तविक बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार पिंपरीमध्ये मी असल्यामुळे ही जागा खरं तर राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला यायला पाहिजे, पण काही लोकांना असं वाटतंय की पिंपरी विधानसभा मतदारसंघही त्यांना भेटला पाहिजे। ते त्यांचं वैयक्तिक मत असणार आहे, पण युतीचा धर्म म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयासाठी आम्ही बांधील आहे। परंतु ताई, अजित पवार गटाचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। मग भोसरी आणि चिंचवड जर तुम्ही तिथं दावा करताय, मग आपली तिथं भूमिका काय असणार? आपण पण मग भाजपचा प्रचार करायचा नाही असं काही निर्णय घेताय? आता हे बघा, पक्षाने, मी आता त्यावेळेला नव्हते, परंतु पक्षाने ज्यावेळेला निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला पक्षाच्या निर्णयाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पाठीशी अजितदादा गटाचा पाठीशी उभा राहील, एवढं मी पक्क नक्की सांगते। त्यांनी म्हटलंय की अजित पवार गटाचा प्रचार नाही करणार पिंपरी। त्यांनी काहीही म्हणू दे ना, त्यांना म्हणता येतं तसं दुसऱ्यांनाही समोर बोलता येतं। ते ज्यावेळेला आमच्याकडे बोट करतील तर आमच्याकडे पण 4 बोटं आहेत ना, आम्ही पण त्या 4 प्रकारे 4 बोटाच्या माध्यमातून आम्हाला पण ज्या पद्धतीने काम करायचे त्या पद्धतीने करणार ना काम। आम्हाला ते म्हणले तर आम्ही रे म्हणण्याची हिंमत नक्की राष्ट्रवादी दादांच्या गटातल्या कार्यकर्त्याकडे आहे, एवढंच सांगते। मग आता महायुतीत जी बैठक होणार आहे त्या बैठकीत आपण अजितदादांना सांगणार आहे का की भोसरी आणि चिंचवड पण मागा? 100% आजची ठरावाची प्रत आम्ही आदरणीय दादांना देणार आहे आणि पिंपरी व्यतिरिक्त चिंचवड विधानसभा आणि भोसरी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं अशी आम्ही आग्रहाची मागणी आदरणीय दादांना करणार आहे। जर मिळाले नाहीत हे 2 विधानसभा आणि पिंपरीत जर सुटला तर मग काय राष्ट्रवादी करणार? आमचे नेते दादा जे आदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे। पिंपरी विधानसभा जर सोडली, महायुतीचं सरकार आहे, महायुतीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत, दादांचा आदेश तो आमच्यासाठी सगळ्यांची बंधनकारक असेल। खरं तर अजित पवार नको या महायुतीत अशी एक चर्चा वेळोवेळी या ठिकाणी रंगते। त्या ह्याच्यातून हे पिंपरीमध्ये काल बैठक झाली आणि भाजपनं ते या ठिकाणी कोंडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। जी चर्चा आहे ती कार्यकर्त्यांची, वरिष्ठ पातळीवर तर अशी कुठली चर्चाही झाली नाही आणि तुम्हाला आम्हाला पण ती निदर्शनास आलेली नाही। कार्यकर्त्यांचं मत वेगळे, वरिष्ठ नेत्यांचं मत वेगळे, परंतु यामध्ये तुमची पण कोंडी होती। माझी कोंडी व्हायचा काय प्रश्नच येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार आहे, गेली 5 वर्षापासून मी या ठिकाणी आमदार म्हणून काम बघतोय आणि ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे। तर भाजपनं अजित पवार गटाच्या पिंपरी विधानसभेवरती दावा केला आणि तिथं प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अजित पवार गटानं एक ठराव पास केला आणि भोसरी आणि चिंचवडमध्ये आम्ही या ठिकाणी उमेदवार उभे करू तशी मागणी या ठिकाणी करू आणि तिथंही आम्ही प्रचार करायचा का नाही हाही विचार करू अशी भूमिका या ठिकाणी अजित पवार गटाने घेतली आहे। त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या महायुतीमध्ये एक रणकंदन आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे विधानसभेच्या या निवडणुकांमध्ये आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळू शकतंय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।